महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये गुरुवारी राज्यसारथी गृहनिर्माण संस्था TDR घोटाळ्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। इंदिरानगरमधील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता जात होता। त्यासाठी महापालिकेने 8,211 चौरस मीटर जागेचे संपादन केले होते। या भूसंपादनाच्या मोबदल्यात संस्थेला 16,422 चौरस मीटर क्षेत्रफळाचा TDR देण्यात आला होता। बाजारभावानुसार या TDRच्या विक्रीतून संस्थेला आणि सभासदांना सुमारे 12 कोटी रुपयांचा लाभ होणे अपेक्षित होते। मात्र संस्थेच्या सर्वसाधारण सभेची कोणतीही मंजुरी न घेता तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी या TDRची परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी केला। विशेष म्हणजे या प्रकरणात ढोमसे नावाचा माजी नगरसेवक आणि एक आमदाराचा कार्यकर्ता हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करून या प्रकरणाची चौकशी होणार नसल्याचा दावा करत असल्याचा आरोप गामणे यांनी केला। महाजनांच्या नावाखाली चाललेली ही लूट थांबली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी करताच सभागृहात मोठा गदारोळ उडाला। ज्या व्यक्तीने हा TDR घोटाळा केलाय त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की हा घोटाळा करण्यामागे हा विषय एक आमदार ताईंचा आहे। हा विषय करण्यासाठी आमच्या मागे गिरीश भाऊंचा आशीर्वाद आहे। त्यानंतर स्टाररेटचा विषय आहे, त्यात पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो। अधिकाऱ्यांचं म्हणणं वरतून दबाव आहे, भाऊंचा दबाव आहे। पण मला हे सांगायचंय परत त्यानंतर खेळण्यांचा विषय की 8 लोकांनी टेंडर भरले आणि त्यांनी 4 लोकांना अप्रुव्हल दिलं आणि जे लोक परदेशात त्यांच्या माल पुरवतात त्यांना यांनी उडवलंय। तर त्याचं कारण पण यांनी सभागृहाला दिलं पाहिजे ना। सगळ्यात प्रथम मला हे सांगायचंय, हे सगळे घोटाळे चालू आहे आणि हे प्रत्येक घोटाळे गिरीश भाऊंच्या नावावर हे खपवत आहे। तर मला माहित नाही पण गिरीश भाऊंना याविषयी कल्पना आहे की नाही हे पण मला माहित नाही। पण गिरीश भाऊंच्या नावाखाली ही सगळी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात चाललेली लूट आहे। या गंभीर आरोपांची दखल घेत स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची घोषणा केली। अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट आणि प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांची ही समिती असून त्यांना 2 आठवड्यात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। काही राजसारथी म्हणून आहे, त्याचा काही TDRचा विषय आहे तो, आणि गेल्या 2 मीटिंगपासून तो विषय आपल्या मीटिंगवर होता। तर मागच्या मीटिंगला मी त्यांना सांगितलं की आपण पुढच्या मीटिंगला तो अहवाल द्या। मग त्यांनी सन्माननीय सदस्यांना तो अहवाल सादर केला। मग सदस्यांचं काही समाधान झाले नसेल त्याच्यामध्ये, मग त्यांनी संबंधित जो व्यक्ती आहे, कोण आहे, माझी नगरसेवकांचे मिस्टर आहेत, ते काही मला नाही माहिती कोण आहे, मग त्यांनी त्यांचं नाव घ्यायचं ना। त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं नाही, कारण की मंत्री महोदयांचा काय संबंध आहे याच्यामध्ये। म्हणजे त्यांनी जो शब्द घेतला, तो जो मंत्री महोदयांचा जो उल्लेख केला हा चुकीचा आहे, म्हणून मी त्याला विरोध केला। तुम्ही शब्द मागे घ्या म्हणून। चौकशी समितीचे अध्यक्ष व सदस्य अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, सदस्य मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, सदस्य प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर। घोटाळ्याचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच संपादन 8,211 चौरस मीटर जागा संपादित, TDR 16,422 चौरस मीटर मंजूर, अंदाजे किंमत सुमारे 12 कोटी रुपये, आरोप मंजुरीविना TDR परस्पर विक्री, मुदत 2 आठवड्यात चौकशी अहवाल। न्यूज डेस्क, आपला नाशिक।